सुसंस्कृत पुणे शहराला लाजवणारी एक घटना काल रात्रीच्या वेळेस घडलेली होती। पुण्यातल्या पर्वती पायथ्याच्या इथे असलेल्या जयभवानी नगरमध्ये एका 50 वर्षीय आजोबाने त्याच्याच 9 वर्षांच्या नातीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यानंतर या आरोपीला स्थानिक नागरिकांनी बेदम चोप दिला, पोलिसांच्या ताब्यात दिलं, गुन्हाही दाखल झालेला होता आणि त्यानंतर आज या आरोपीला कोर्टासमोर हजर केलं गेलेलं होतं। कोर्टात नेमकं काय काय घडलंय आजच्या या सुनावणीमध्ये हे सगळं थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी आता पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाहेर उभी आहे। तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी काही वेळापूर्वी लावण्यात आलेला होता, कारण या ठिकाणी या आरोपीला आणण्यात आलेलं होतं आणि या आरोपीच्या विरोधातच मुळात जर आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये प्रचंड आक्रोशाचं आणि संतापाचं वातावरण होतं। त्यामुळे इथे काही अनुचित घडू नये यासाठी त्याला पूर्ण पोलीस प्रोटेक्शन मध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर कोर्टात काय काय घडलं हे थोडंसं समजून घेऊयात। कोर्टात जेव्हा या आरोपीला हजर केलं त्यावेळेस न्यायाधीशांनी त्याला असं विचारलं की तुझं नाव काय आहे आणि तुला कशासाठी अटक केली आहे हे तुला माहिती आहे का? त्यावर त्याने स्वतःचं नाव अंबादास जाधव असं सांगितलं आणि एका बाईने काहीतरी अफवा उठवलेली आहे त्यामुळे मला अटक केलेली आहे असं या आरोपीचं म्हणणं होतं। या सगळ्याच्या नंतर तपास अधिकारी असतील की सरकारी वकील असतील यांनी सुद्धा युक्तिवाद केला। त्या सगळ्यामध्ये सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की आरोपीने मेडिकल मुळात त्याची करायची आहे, त्याची वैद्यकीय चाचणी करायची आहे आणि त्यानंतर या आरोपीने जर तो असं काही स्वतःच्या नातीबरोबर करू शकतो, प्रयत्न करू शकतो, तर या आधी सुद्धा त्याने आणखी काही महिलांबरोबर किंवा अजून कुणाबरोबर अशा पद्धतीने काही करण्याचा प्रयत्न केला होता का किंवा कुठे काही आणखीन एखादा गुन्हा त्याच्यावर रजिस्टर आहे का, या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे। त्याचबरोबर आरोपी एक मोबाईल वापरतोय, त्याच्या मोबाईलमधून काही पुरावे सापडतात का किंवा आणखी काही संशयास्पद सापडतंय का हे सगळं सुद्धा शोधायचं आहे। त्यामुळेच या प्रकरणामध्ये आरोपीला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केलेली होती। या प्रकरणामध्ये जी साक्षीदार महिला आहे, जिने सगळ्यात पहिल्यांदा हा सगळा प्रकार घडताना पाहिलेला होता आणि त्यानंतर तिने पत्र्याच्या एका गॅप मधून हे सगळं पाहिलं, आजूबाजूच्या लोकांना बोलावलं, त्यानंतर हा सगळा अनुचित प्रकार होता होता टळला। त्यामुळे ही जी संबंधित महिला आहे, जी प्रत्यक्षदर्शी आहे, या महिलेची सुद्धा साक्ष घेण्यात आली आहे, जबाब घेण्यात आलाय। त्यानुसार FIR जी आहे ती सगळी फॉर्म करण्यात आलेली आहे। मुलीचं मेडिकल झालेलं आहे, त्यानुसार सुद्धा FIR मध्ये काही गोष्टी ऍड करण्यात आल्या। त्यामुळे या सगळ्यामध्ये आरोपीने जे काही केलेलं आहे किंवा जे करण्याचा तो प्रयत्न करत होता, भले या प्रकरणामध्ये थेटपणे लैंगिक अत्याचार झाले नाहीत, मात्र प्रयत्न त्याचे पूर्ण होते। अगदी काही मिनिटांसाठी जर या शेजारच्या महिलेने लवकर पाहिलं नसतं तर या सगळ्यामध्ये या चिमुकली बरोबर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली असती आणि तिच्या बरोबर हे सगळे लैंगिक अत्याचारही झाले असते। त्यामुळे या आरोपीला सुद्धा तितक्याच सिव्हिअर प्रकारे पाहिलं जावं, असं नाही की त्याने लैंगिक अत्याचार केले नाहीयेत म्हणजे त्याला अगदीच मोठी शिक्षा नाही व्हायला पाहिजे किंवा तशा पद्धतीने तपास नाही व्हायला पाहिजे असं काहीही नाहीये। तो ते सगळं करण्याच्या मनस्थितीत होता, विचारात होता। या मुलीच्या शरीरावरती अनेक जखमा, व्रण आढळलेले आहेत, या आरोपीची नखं तिच्या शरीरावरती लागलेली आहेत। त्यामुळे या सगळ्याच्याच दृष्टिकोनातून FIR झालेली आहे, गुन्हा दाखल आहे आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे। मात्र इतर ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी म्हणून या आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज अत्यंत जास्त आहे आणि त्यामुळे त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी कोर्टासमोर करण्यात आलेली होती आणि ही मागणी जी आहे ती कोर्टाने आता पूर्ण सुद्धा केलेली आहे। 8 मे पर्यंत या नराधमाला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढच्या 2-3 दिवसांमध्ये पोलीस सगळा तपास करणार आहेत। त्याने या आधी असं काही कधी केलेलं आहे का किंवा याच नातीबरोबर आधी कधी त्याने तसं करण्याचा काही प्रयत्न केला होता का, हे सगळं पाहिलं जाणार आहे। एकंदरीत तो जे काही आज त्यानं एकच वाक्य कोर्टासमोर बोललंय ते म्हणजे एका बाईने अफवा उठवली त्यामुळे मला अटक केलं, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की त्याने चुकीचं काही केलेलं नाहीये, कुठल्या तरी बाईने एक अफवा उठवली आहे आणि त्यामुळे त्याला अटक केली। यावरून असं लक्षात येत आहे की हा माणूस किती विकृत आहे, मानसिकरित्या किती विकृत आहे हे दिसून येत आहे। जे काही त्याने केलंय त्याचा त्याला जराही पश्चाताप नाहीये असं एकंदरीत दिसून येत आहे। त्यामुळे मुळात तो मनोरुग्ण आहे का किंवा इतर सगळ्याच दृष्टिकोनातून, शारीरिक चाचण्या असतील किंवा मानसिक सगळ्याच दृष्टिकोनातून त्याच्या सगळ्या तपासण्या केल्या जाणार आहेत, तपास केला जाणार आहे, चौकशी केली जाणार आहे आणि यासाठीच आता 8 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 8 मे रोजी पुन्हा एकदा त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि तिथून पुढे नेमकं कोर्टामध्ये काय सुनावणीमध्ये होतंय आणि तिथून पुढे कोर्ट नेमकं काय भूमिका घेते हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण।
बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.